मैं जानबूझ के मराठी में भी बोलूंगा, हिंदी में भी बोलूंगा, जरूरत पड़े तो गुजराती में भी बोलूंगा। क्यों नहीं किसी के? राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के। नमस्कार, जय महाराष्ट्र. माणूस एकदा दोनदा तीनदा सहन करतो या गोष्टी, पण सध्या कसं होत चाललंय की जो स्वतःला गुणरत्न बोलून घेतो असा सदावर्ते, मी एकेरी नाव घेतोय का, याच्या आधी आम्ही कधी बोललो नव्हतो, त्याला बघून पण इग्नोर करत होतो. त्याचं कारण होतं की भाई तुम्ही शिकलायत, तुम्ही आज अन्यायाला वाचा फोडता, एखाद्या गरीबाला न्याय मिळवून देता, म्हणून आम्ही थोडासा आदर केला होता. परत बोलतो, थोडासा आदर केला होता. तुला एकदा सोडलं, दोनदा सोडलं, पण तुझं काय होत चाललंय, भटाला दिली पसरी आणि भट हातपाय पसरी, ही जी एक म्हण बोलली जायची जुन्या काळामध्ये, त्याच्या पद्धतीचं तू होत चाललेला आहे की तुझ्या तोंडाला जे काही येईल ते तू बोलतो, त्या पद्धतीत बोलत जातोस, करत जातोस. सदावर्ते, तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, महाराष्ट्र सैनिक शांत आहे पण शंडन आहे. जर का तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे, मराठीचा जर अपमान करायचा असेल तर फक्त तेवढं सांगा, आणि जे काय तुम्ही सिक्युरिटी घेऊन फिरताना की मला ह्याच्यापासून धोका आहे, हे असं आहे तसं आहे, फक्त बाहेर निघा. जसा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा एकटा बाहेर निघतो आणि एकटा कांड करतो, तशा ह्याच्यात तुम्ही बाहेर निघा, मग आम्ही येतो. जेव्हा जेव्हा अविनाश जाधव तिथं जातात तेव्हा तेव्हा तिथून गांडीला पाय लावून पळतो. जर खरोखर तुला एवढी लाज असेल ना, तर लक्षात ठेव, तू महाराष्ट्रात जन्माला आलेला आहेस, मराठी माणसाने तुला वर आणलेला आहे, आणि त्याच मराठी माणसाच्या आणि मराठी अस्मितेच्या अगेन्स्ट तू जाऊन भोसडीच्या 4 तारखेला तू मोर्चा त्या भैयांसाठी करणार आहेस. आज माझा मराठी माणूस कुठंतरी स्वतःच्या अस्मितेसाठी भांडायला उभा राहिला आहे. प्रत्येक मराठी माणसाने त्याच्यासाठी, म्हणजे जे कामाला जाणारी माणसं आहेत ती आज चालत जात आहेत, पण कुठल्या भैयाच्या रिक्षामध्ये बसत नाही. आणि तू काय बोलतोयस की मराठी माणसाच्या अगेन्स्ट मी उभा राहणार, तू राहून दाखव. मग आम्ही पण बघू की आम्ही खरोखर कोण आहेत, मराठी जपणार आहेत, मराठी अस्मिता पाळणार आहेत, का आम्ही शंड आहेत. फक्त तुझ्या गांडीत दम, आणि त्याच्यासोबत जे असणारे जेवढे आहेत तो तर आहे एक डोळा हेकणं आणि किधर बी देखणावाला, पण त्याच्या ह्याच्यात जे काय उभे राहणारे असतील, फक्त एवढं लक्षात ठेवा, 4 तारखेला ज्या ज्या संपामध्ये ज्याची रिक्षा असेल, आपल्या मराठी माणसांना पण एक नम्रतेची विनंती करतोय की परमिट आपले, रिक्षा आपली आहे, पण चालवणारा भैया आहे, तर तो जर संप करणार असेल तर ती रिक्षा तुम्ही दुसऱ्या एखाद्या मराठी माणसाला चालवायला द्या, पण त्या भैयाला परत उभा करू नका. जर त्यांना मराठी अस्मिता जपायची नसेल, मराठी अस्मिता पाळायची नसेल, मराठी भाषा शिकायची नसेल, त्याला त्याचा UP बिहार मुबारक किंवा देऊन टाकला. पण सदावर्ते, तुला एकच गोष्ट सांगतो, परत तुला जे बोलायचंय ते न्यायालयीन कोठडीत बोल, म्हणजे न्यायालयात बोल, कारण की तू एखाद्याला अन्यायाला न्याय मिळवून देतोस. पण तू जर का आता ह्याच्या पुढं परत राजसाहेबांच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या मराठी माणसाच्या अगेन्स्ट बोललास, भाई खरं सांगतो, जेल आम्हाला काही मोठं नाही, तिकडं मारीन आणि तलोच्या जेलला जाऊन बसेन, चालेल मला, पण तुला मारीन म्हणजे मारीन, हे खुली धमकी देतो मी. तुझ्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवायचं काम माझं महाराष्ट्र सैनिक करेल, पोचू दे. फक्त एवढं सांगतो, परत मराठी अस्मितेत तेढ लावू नकोस, मराठी माणसासाठी बोलू नको,
आणि आमचं राजकारणाचं दैवत म्हणजे आमचं दैवत ज्यांच्यामुळे आज आमचं नाव आहे, सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आगेच तरी अजिबात बोलू नकोस. खरोखर सांगतोय, बघणार नाही. एक गेला तरी 72, पण माझ्या पोशिंदाला मी हात लावून देणार नाही. तुझी वरात काढणार म्हणजे काढणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.